नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला जातो। नंदुरबारमधल्या नवापूर इथल्या आदिवासी वसतिगृहामध्ये अक्षरशः चपराक या बाबतीत लगावलेली आहे। नवापूरमध्ये तब्बल 500 क्षमतेचं आदिवासी वसतिगृह गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये म्हणजेच कोंबड्यांच्या खुराड्यात चालवलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। विद्यार्थ्यांना स्वच्छ निवास, सुरक्षित वातावरण आणि मूलभूत सुविधा देण्याऐवजी त्यांना अस्वच्छ, धोकादायक आणि मोडकळीला आलेल्या इमारतीत राहण्यास भाग पाडलं जात असल्यानं आता संताप व्यक्त होतोय। नवापूरच्या आदिवासी वसतिगृहाची दुरावस्था, 500 विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। कोंबड्यांच्या जुन्या खुराड्यात आदिवासी विद्यार्थ्यांचं वसतिगृह। नवापूरच्या आदिवासी वसतिगृहातील खोल्यांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य असून दुमजली पलंग, गाद्या आणि स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। खिडक्या, दरवाजे आणि पत्र्यांच्या झडपा मोडकळीस आल्यानं पावसाचं पाणी आणि थंडी येणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।